आज आपल्याला एक्सक्वेशन सेफ्टी बघायची. एक्सक्वेशन सेफ्टी, आता हे सगळं जे आपण बघतोय हे कन्स्ट्रक्शन सेफ्टी मध्ये बघतोय, कन्स्ट्रक्शन मध्ये. मग आता कन्स्ट्रक्शन मध्ये बरेच सारे कामं येतात. आपण तेव्हा बघितलं तर कन्स्ट्रक्शन म्हणजे बिल्डिंग अप विथ मॅन, मशीन अँड मटेरियल. ओके, दॅट इज कन्स्ट्रक्शन. मग त्यामध्ये आपण मेकॅनिकल वर्क, सिव्हिल वर्क, इलेक्ट्रिकल वर्क हे काही कॉमन वर्क बघितले होते जे कॉमनली वापरले जातात. मेकॅनिकल इक्विपमेंट, सिव्हिल इक्विपमेंट उभारणीचे आणि इलेक्ट्रिकल. आता आपण कन्फाईन स्पेस याबद्दल बघितलं. आज आपल्याला एक्सक्वेशन बघायचं. एक्सक्वेशन आणि एक्सक्वेशन सेफ्टी. एक्सक्वेशन म्हणजे काय? एक्सक्वेशन म्हणजे मराठीमध्ये उकरणे, माती उकरणे, याला एक्सक्वेशन असं म्हटलं जातं. मग जिथे कुठे कन्स्ट्रक्शनचं वर्कआउट होतं तिथे आपल्याला मे बी 90% एक्सक्वेशन हे करावंच लागतं. माती ही एक्सक्वेशन इज नथिंग बट द रिमुव्हिंग अर्थ फ्रॉम अर्थ. एक्सक्वेशन इज व्हॉट? रिमुव्हिंग अर्थ फ्रॉम अर्थ. माती जमिनीतनं उकरून काढणे, ह्याला एक्सक्वेशन म्हणतात. मग या चॅप्टर मध्ये आपल्याला म्हणजे ह्या युनिटमध्ये आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी बघायच्या. आपण एक्सक्वेशन का करतो, एक्सक्वेशनचे प्रकार काय काय आहे, एक्सक्वेशनला कुठले कुठले इक्विपमेंट वापरले जातात, एक्सक्वेशनच्या टेक्निक काय आहे, तिथे कुठले कुठले धोके असू शकतात, एक्सक्वेशन मध्ये कुठल्या कुठल्या सेफ्टी घेतल्या जातात, घेणं गरजेचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक्सक्वेशन मध्ये बघायच्या आहे. सो फर्स्ट वन, वी डीड एक्सक्वेशन फॉर ट्रेंच वर्क. ट्रेंच ज्याला आपण आपल्या एकदम भाषेमध्ये चारी म्हणू. चारी एक स्पेसिफिक अंतर आणि एक स्पेसिफिक डेप्थ, अशी अंतर आणि डेप्थ ठेवून जे उकरणं चालतं त्याला ट्रेंच असं म्हटलं जातं. सो ट्रेंच साठी एक्सक्वेशन केलं जातं. एक्सक्वेशन आपल्याला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन साठी केलं जातं. एक्सक्वेशन टॉवर कन्स्ट्रक्शन साठी केलं जातं. एक्सक्वेशन डॅम वॉल बांधण्यासाठी केलं जातं. अशा खूप साऱ्या कामांसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या, वेगवेगळ्या शेप मधील, वेगवेगळ्या डेप्थ मधील एक्सक्वेशन ही केलं जातं. पण जनरली कुठलंही एक्सक्वेशन करताना तिथे खूप मोठ्या प्रमाणात पोटेन्शियल हजार्ड पण असतं. फॉर एक्झाम्पल फ्यू पोटेन्शियल हजार्ड. अंडरग्राऊंड फॅसिलिटी, जी काही अंडरग्राऊंड फॅसिलिटी तिला होणारा लॉस, त्या अंडरग्राऊंड फॅसिलिटीमुळे आपल्या मेकॅनिकल किंवा ह्युमन फोर्सला होणारा लॉस, त्या अंडरग्राऊंड फॅसिलिटीला झालेल्या ब्रेकेजमुळे पुढे फर्दर होणारा लॉस. ओके, त्याशिवाय आजूबाजूने जे वाहनं एक्सक्वेशन करताना आजूबाजूने जे वाहनं जातात त्यांच्यामुळे होणारं व्हायब्रेशन किंवा आजूबाजूला जे वर्किंग चालतं त्याच्यामुळे होणाऱ्या व्हायब्रेशनमुळे एक्सक्वेशन कोलॅप्स होऊ शकतं, ढासळ होऊ शकतं. आजूबाजूचे इक्विपमेंट, मशीन, मेकॅनिकल थिंग हे एक्सक्वेशन मध्ये आतमध्ये पडू शकतात. असे बरेच सारे धोके आपल्याला सगळे बघायचे. पण ह्या सगळ्या धोक्यांचा किंवा असे बरेच सारे पोटेन्शियल हजार्ड आहे हे एक्सक्वेशन मध्ये काउंट होतात, एक्सक्वेशन मध्ये होतात. म्हणून एक्सक्वेशन करताना काही बेसिक गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. जसं एक्सक्वेशन करण्यासाठी आपल्याला कुठले टूल, इक्विपमेंट, डिगिंग इक्विपमेंट अपेक्षित आहे, लागतात, हे का आपण बघतो हे पुढे जाऊन कळेल. त्यानंतर एक्सक्वेशन करताना आपल्याला मातीचा प्रकार समजून घ्यावा लागतो. मातीचा प्रकार कन्स्ट्रक्शन मध्ये कंपल्सरी एक्सक्वेशन 99%, नियर अबाउट 90% एक्सक्वेशन करावंच लागतं कन्स्ट्रक्शन मध्ये. म्हणून एक्सक्वेशन करताना आपल्याला सॉइलचा प्रकार समजून घ्यावा लागतो. तिथे कंटिन्युअस डेली इन्स्पेक्शन करावं लागतं. हेल्थ आणि सेफ्टीशी रिलेटेड पॉलिसी इम्प्लिमेंट करावं लागतात आणि प्रोटेक्टिव्ह सिस्टमचा अभ्यास करावा लागतो. मग जे आता हे एक्सक्वेशन सेफ्टीचे सेपरेट जॉब आहे बॉस. कन्स्ट्रक्शन मध्येच एक्सक्वेशन सेफ्टी सुपरवायझर ही वेगळी पोस्ट आहे किंवा एक्सक्वेशन सेफ्टीच्याशी रिलेटेड वेगवेगळ्या पोस्ट आहे. मग आता पहिलं आपण ही युनिट का बघत आहोत किंवा हा पॉइंट का बघत आहोत तर त्याचं पहिलं उत्तर आहे, व्हेनेवर वी गो विथ कन्स्ट्रक्शन देयर इज अ 90% रिक्वायरमेंट ऑफ एक्सक्वेशन. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, एक्सक्वेशन इज द प्रोसेस ऑफ रिमुव्हिंग अर्थ फ्रॉम अर्थ. So there is a requirement of mechanical work also, huge and tremendous amount of power required to remove earth from earth.
खूप मोठ्या प्रमाणात पॉवरची गरज पडते माती उकरण्यासाठी. देन थर्ड वन, whenever we consider with the excavation there is height. This height is considered with depth. मग आता एक्सप्रेशन आलं म्हणजे डेप्थ आली, खोली आली म्हणजे एक प्रकारे ती हाईटच आली. हाईटशी रिलेटेड कॉन्सेप्ट तिथे येतात, मेकॅनिकल थिंग्सशी रिलेटेड कॉन्सेप्ट येतात, हाईटशी रिलेटेड कॉन्सेप्ट येतात. एक्सक्वेशन आलं म्हणजे आपण जमिनीच्या खाली गेलो, आजूबाजूला कुठे वर्किंग चालू असेल तर व्हायब्रेशन तयार होणार आणि त्या व्हायब्रेशनमुळे ढासाळण्याचे चान्सेस पण असतात. ह्याच्याशी रिलेटेड परत पोटेन्शियल हजार्ड काउंट होतात. एक्सक्वेशन आलं म्हणजे जमिनीमध्ये काय असेल आणि काय नसेल हे काय आपल्याला सांगता येत नाही. मे बी मॅन मेड अंडरग्राउंड फॅसिलिटी असतीलच, पण नॅचरल अंडरग्राउंड फॅसिलिटी पण असू शकतात. मे बी वॉटर यूज सोर्स ऑफ वॉटर, मे बी सोर्स ऑफ पेट्रोकेमिकल, मे बी सोर्स ऑफ अदर मटेरियल, maybe source of gases, it may be explosive gases, maybe. So such a type of things which can also be found in the excavation, that can also results to hazard. Maybe there is a chances of deficiency of oxygen also in excavation. So whenever we think about excavation and when we think about the excavation safety, we have to consider all these things. प्रत्येक वेळेस ढासाळूनच इजा होईल किंवा ढासाळूनच लॉस होईल असं काही नाही. कधी कधी ज्या मशीनच्या किंवा इक्विपमेंटच्या मदतीने आपण एक्सक्वेशनचं काम करतो ते मशीन किंवा इक्विपमेंट पण आतमध्ये पडू शकतं. म्हणून हाही मुद्दा आपल्याला लक्षात घेणं आहे. कधी कधी मेकॅनिकल थिंग आपण ज्या आजूबाजूला वापरतो त्याच्या व्हायब्रेशनने ढासळलं जाऊ शकतं. कधी कधी नॅचरल कॅलॅमिटीजमुळे, कधी कधी पर्यावरण एन्व्हायरमेंट मधील आस्पेक्टमुळे ढासळलं जाऊ शकतं. जसं आज खूप मोठ्या प्रमाणात धुकं पडलं, कधी कधी कॅलॅमिटीज भूकंपामुळे ढासळलं जाऊ शकतं. असं काही ठरवून येत नाही की सकाळी 8 वाजता भूकंप येणार आहे, 10 वाजता भूकंप येणार नाही. लोक खाली 5-50 काम करतात आणि अचानक जर भूकंप झाला, भूकंपाचे झटके बसले तरी देखील ते जे आपण एक्सक्वेशन केले त्याच्या स्ट्रक्चरमध्ये चेंज होऊ शकतात, आपल्याला इजा होऊ शकते. असे खूप सारे वातावरणामध्ये पाऊस पडला म्हणजे एन्व्हायरमेंटल आस्पेक्ट थ्रू जमिनीवर पाऊस पडला, पावसाने ते एकतर ढासळू शकतं किंवा पावसाचं पाणी आतमध्ये जाऊ शकतं. आता प्रत्येक वेळेस आतमध्ये माणूसच असेल असं काही नाही. आपल्या महत्वाच्या महागाच्या ज्या टूल आणि इक्विपमेंट आहे, मशिनरी, त्या पण आतमध्ये असू शकतात. अचानक जर पाऊस आला तर त्यांचाही लॉस होऊ शकतो. अचानक जर भूकंप आला तर त्याचाही लॉस होऊ शकतो. म्हणून एक्सक्वेशन करता माणसंही पडू शकतात वरनं काम करता करता. कधी कधी माणसं आपोआप म्हणजे छोट्याशा मायनर अनसेफ ऍक्टमुळे ते पडू शकतात आतमध्ये एक्सक्वेशन मध्ये. म्हणून एक्सक्वेशन सेफ्टी का बघायची बॉस? हे बघा, एक्सक्वेशन केलं म्हणजे तिथे आतमध्ये वेल्डिंगचं काम केलं जाऊ शकतं, कटिंगचं काम केलं जाऊ शकतं. त्यामुळे आजूबाजूला बाकीचे व्हेकल वर्कआउट करू शकतात, त्यामुळे आग लागू शकते, एक्सप्लोजन होऊ शकतं, शॉक बसवू शकतो, मटेरियल किंवा ते एक्सप्रेशन वरचं स्ट्रक्चर ढासळू शकतं. फक्त काम ढासाळणे याला सुद्धा जबाबदार खूप साऱ्या गोष्टी. फक्त आग लागणे याला सुद्धा इतकं सारं सोडून द्या. एक्सक्वेशन मधील लोक बाहेर काढायचे आहेत किंवा त्यांना बाहेर निघायचं आहे आणि बाहेर निघण्यासाठी असणारे मार्ग आणि त्यात येणारे अडथळे हा पण खूप मोठा आस्पेक्ट विचार करण्याचा. तुम्ही क्रेनने आतमध्ये जाता, क्रेनमध्ये बिघाड झाला. तुम्ही ज्या वेने आतमध्ये जाता तो वे लॉक झाला. असे खूप सारे वे झाले, खूप साऱ्या कॉन्सेप्ट आहे ज्या एक्सक्वेशन मध्ये आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल बिल्डिंगसाठी खोदतात तरी किती, एक्सकॅव्हेट किती करा, मग तुम्ही प्रत्येक वेळेस बिल्डिंगच म्हणाल असं काही नाही. अंडरग्राउंड पाईपलाईन फॅसिलिटी, अंडरग्राउंड इलेक्ट्रिकल फॅसिलिटी, अंडरग्राउंड खूप साऱ्या वेगवेगळ्या फॅसिलिटी आहे ज्या डिफेन्सशी रिलेटेड आहे, डिफेन्स नॅशनल डिफेन्सशी रिलेटेड आहे. अशा कितीतरी फॅसिलिटी. काही आण्विक प्लांट हे जमिनीत असतील, मे बी काही रिसर्च लॅब हे जमिनीत असतील. बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या अंडरग्राउंड फॅसिलिटीमध्ये काउंट होतील. मग ते करण्यासाठी आपल्याला खूप खोलवर एक्सक्वेशन करावं लागेल. एक आय थिंक 2000च्या आसपास किंवा त्याच्या आसपासच कुठेतरी
एका देशाने इनसाइड अर्थ मशीन सिस्टम सोडण्याचा प्रयोग केला होता, तेव्हा इतकी मोठी अफवा निघाली होती की आता याच्यामुळे पृथ्वीमध्ये काहीतरी इजा होऊ शकते किंवा पृथ्वीमध्ये कुठला तरी अप्रोच येऊ शकतो. तुम्ही यावर चेक करा, आपल्या पालकांना विचारा. सर्व देश आणि त्याची पब्लिक जरा घाबरलीच होती, याच्यामुळे कुठली तरी इजा होऊ शकते. तर त्या प्रोजेक्टचं पुढे काय झालं माहित नाही. पण डेपची कॉन्सेप्ट किती आपल्याला खोल एक्सप्रेशन करायचं, इट डिपेंड ऑन द बिल्डअप, व्हॉट वी हॅव टू एस्टॅब्लिश, व्हॉट स्ट्रक्चर वी हॅव टू एस्टॅब्लिश. सो अनेक गोष्टी ज्या आपल्याला एक्सक्वेशन मध्ये पोटेन्शियल हजार्ड म्हणून काउंट कराव्या लागतात आणि त्या अनेक गोष्टींवर आपल्याला अनेक पर्याय काढावे लागतात. सो फर्स्ट थिंग, डेफिनेशन ऑफ एक्सक्वेशन. एक्सक्वेशन इज एनी मॅन मेड कट, कॅव्हिटी, ट्रेंच ऑर डिप्रेशन इन अर्थ. एक्सक्वेशन जमिनीमध्ये म्हणजे अर्थवर केलेली मॅनमेड कॅव्हिटी. आता याला मॅनमेडच का म्हणतात, कारण आपण एक्सकेवेट करतो, कट करतो, जमीन कट करून बाजूला काढतो. वी कॅन ऑल्सो से दॅट एक्सक्वेशन इज नथिंग बट द रिमूव्हल ऑफ अर्थ फ्रॉम अर्थ. जमिनीतून जमीन बाजूला करणे. पण जेव्हा ही जमिनीतून जमीन बाहेर काढण्याची ऍक्टिव्हिटी मॅनमेड असते तेव्हा स्पेसिफिकली याला एक्सक्वेशन म्हणून ओळखलं जातं. मग हे एक्सक्वेशन करताना आपण कुठले कुठले धोके येते त्याबद्दल छोटीशी तर माहिती बघितली. मग कुठल्या गोष्टींचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. हे एक्सक्वेशन करताना आपल्याला पहिल्यांदा प्रोटेक्टिव्ह सिस्टम विचारात घ्यावी लागते. एक्सक्वेशन पण बुजलं नाही पाहिजे किंवा भरून नाही निघलं पाहिजे अचानक, आणि तिथे काम करणाऱ्या लोकांना पण धोका नकोय, म्हणून प्रोटेक्टिव्ह सिस्टमचा आपल्याला विचार करायचा आहे. दुसरं, हे एक्सक्वेशन करताना आपल्याला नेहमी एंट्री आणि एक्झिटचा विचार करायचा आहे. जाण्याची जागा आणि बाहेर निघण्याची जी जागा आहे त्याचा पण आपल्याला नेहमी विचार करायचा आहे एक्सक्वेशन करताना. तिसरं, एक्सक्वेशन करताना तिथे कॉम्पिटंट माणूस पाहिजेच. एक्सक्वेशन करताना कधी कुठली अडचण येईल, कधी कुठला पोटेन्शियल हजार्ड तयार होईल सांगता येत नाही. म्हणून एक्सक्वेशन करणारा माणूस हा कॉम्पिटंट असावा. कॉम्पिटंट, हॅव्हिंग ग्रेट नॉलेज, ग्रेट स्किल, great experience and ability to find out the potential hazard and alternative on it. You understand? So what is competent person? Before today, that is till yesterday, we said that competent person having good knowledge, good skill and good experience. कालपर्यंत आपण काय म्हणायचो? कॉम्पिटंट पर्सन म्हणजे ज्याला प्रॉपर नॉलेज आहे, ज्याला प्रॉपर एक्सपिरियन्स आणि ज्याला स्किल आहे. आज आपण थोडं एनहान्स करतोय. Competent person, yes boss, he must have good knowledge, good experience, good skill, but he must have with this, by utilizing this knowledge, skill and experience, he must be able to find out the potential hazard. पुढे काय पोटेन्शियल हजार्ड यात निघू शकतात हे फाइंड आउट किंवा हे याचा अनुमान मांडण्या इतपत त्याची क्वालिटी असावी. आणि जर ते असेल किंवा ते पोटेन्शियल हजार्ड असेल तर त्यावर काय उपाययोजना करायच्या हे देखील शोधण्याची किंवा ते उपाययोजना इम्प्लिमेंट करण्याची सुद्धा त्याची कॅलिबर पाहिजे. ओके, त्याला कॉम्पिटंट पर्सन म्हणतात. सो एक्सप्रेशन वर्क इज केपेबल इज मेड बाय कॉम्पिटंट पर्सन. कोणी आला आणि एक्सप्रेशन करायला लागला जमणार नाही. नाहीतर जेसीबी उभा आहे, तुम्हाला वाटलं ओके आता आपल्याला एक्सप्रेशन करायचं, बसला जेसीबीवर आणि एक्सप्रेशन ट्रेंच खोदायला लागला, जमणार नाही. ही मस्ट बी अ कॉम्पिटंट पर्सन. कॉम्पिटंट म्हणजे प्रत्येक वेळेस त्याला कामाची पूर्ण माहिती आहे असं नाही. त्याला पूर्ण कामाची तर माहिती आहे, पण पूर्ण कामाची माहिती आहे याचा अर्थ काम कसं करायचं, तिथे पोटेन्शियल हजार्ड काय असू शकतात आणि त्याच्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो. लेट हॅव वन कॉमन स्मॉल एक्झाम्पल, एकदम स्मॉल घरगुती एक्झाम्पल. Many times our parent enter in well when our motor pump set get wrong, get misbehave, get errored. Then with the help of machine, our parent, maybe our uncle, maybe our papa or maybe our brother entered in well. विहिरीत उतरतात मोटर पंप खराब झाल्यावर. So boss, whenever they enter in well through tire and other facility, they have to always remember in mind
there is chances of birds and bird homes in well. पारव, साळुंक्या, चिमण्या ह्या विहिरीत असू शकतात. त्यांनी जर आपण खाली उतरत असताना जर त्या बाहेर उडाल्या तर त्याला घाबरून आपण म्हणजे त्याने घाबरून आपला तोल जायला नको. ही गोष्ट त्यांना लक्षात ठेवावीच लागते. जेव्हा ते मोटारपर्यंत पोहोचतात किंवा खाली उतरत असताना कानाकोपऱ्यातनं जातात, तिथे मे बी स्नेक, मे बी स्कॉर्पिओ असू शकतात. त्याची पण काळजी त्यांना किंवा त्याची पण त्यांना गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. वेन दे एंटर ऑन पंप, लँड ऑन पंप, that time they have to also think about, is there any snake on a pump, motor pump, is there any scorpio on motor pump, is there any खेकड्याला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? नो, इट्स बिलॉंग्स टू विंचू. खेकड्याला काय म्हणतात? खेकडा असू शकतो. मे बी ह्या व्यतिरिक्त दुसरे प्राणी असू शकतात, छोटे छोटे, जे बाईट करू शकतात, ज्याला आपण घाबरू शकतो, ज्याच्यामुळे आपला तोल जाऊ शकतो. दीज थिंग्स हॅव टू, दीज ऑल कंडिशन हॅव टू माइंड देम. ओके, विथ दीज aspect we have to enter in well. One more thing, whenever we people enter in well, that time we have big hole, big mouth at the entrance, but whenever we go till 100 feet down, we find out the small bulb like structure is on our head. एकदम स्मॉल बल्ब सारखं स्ट्रक्चर आहे. त्यावेळेस आपला बीपी वाढला नाही पाहिजे, त्यावेळेस आपल्याला ऑक्सिजनची कमतरता नको व्हायला, त्यावेळेस आपल्याला भीती नको वाटायला, त्यावेळेस आपण घाबरायला नको. बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या म्हणजे प्रत्येक वेळेस एखादी कपारी विंचू काटा असेल, एखादी कपार पडण्यासारखी असेल, कुठे माती किंवा वीट पडण्यासारखी असेल किंवा दगड पडण्यासारखी असेल किंवा एखादं मटेरियल, एखादा प्राणी हा मोटार पंपवर असेल, एवढाच विचार करून खाली उतरावं नाही लागत. कधीतरी हाही विचार त्यांना करावा लागतो की बॉस आपण एवढ्या खाली आलोय, मशीनला काही झालं तर, बॉस एवढ्या खाली आलो तर वरती जर बघितलं तर दबाव नको यायला, खाली उतरत असताना खाली जर बघितलं तर दबाव नको यायला, त्यामुळे आपलं मिसमॅनेजमेंट नको व्हायला, हार्टबीट नको वाढायला, ब्लड प्रेशर नको वाढायला, खूप साऱ्या गोष्टी. आणि अचानकच बॉस कुठेतरी काम चालू असताना कुठे कोण्या कोपऱ्यात एखादा स्नेक आहे आणि तो अचानक जर पाण्यातून उतरला आणि आपण पाण्यापासून 2-3 फूट जर वरती असेल तर त्या कंडिशन मध्ये कसं सस्टेन करायचं याचा पण विचार त्यांना करणं गरजेचं आहे. म्हणून मला तुम्हाला सांगायचं काय, एक्स्क्वेशन करणं ह्याच्याशी रिलेटेड तर खूप साऱ्या गोष्टी, पण एक्स्क्वेशन करताना किंवा करत असताना जे डेली आपण शेड्यूल करतो, आज झालं चला बाहेर या, उद्या परत जाऊ एक्स्क्वेशन करण्यासाठी, त्या 12 तासाची किंवा 4-6 तासाच्या गॅप मध्ये सुद्धा अनेक सारे धोके. मे बी आज आपण एक्स्क्वेशन केलं होतं, आज काही नव्हतं, पण काल जाताना उद्या जेव्हा आपण जाऊ तेव्हा मे बी कुणी लोक बिडी पितात, कुणी सिगरेट पितात, तिथे गॅस अॅक्युम्युलेट झालेले असतील. 5, 50, 60, 70, 80 फुटापर्यंत, 100 फुटापर्यंत आपण विहिरींचे कामं करतो किंवा इतर खड्डे घेत असतो, तिथे गॅसेस वगैरे रात्रीतून अॅक्युम्युलेट झाले असतील. चुकून आपण लायटर किंवा काडीची पेटी पेटवली तर तिथे एक्सप्लोजन होऊ शकतं. मे बी गॅस सापडू शकतो. असं काही नाही की गॅसला स्पेसिफिक जागाच लागते. मे बी रात्रीतनं तिथं 2 साप पडू शकतात. अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी. मला तुम्हाला हे आपण घरगुती एक्झाम्पल सांगितलंय की ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार, अंदाज आणि त्यावर त्या चॅलेंजवर फेस करण्याची कॅपॅबिलिटी, मेंटल कॅपॅबिलिटी, फिजिकल कॅपॅबिलिटी आणि काय म्हणतात त्यावर त्याचा परिणाम आपल्यावर ना होऊ देणे किंवा होणार नाही याच्यासाठी असणारी मनाची एक धारणा, ही सुद्धा एक्स्क्वेशन करताना विचारात घेणं गरजेचं आहे. म्हणून प्रोटेक्टिव्ह सिस्टम इज इम्पॉर्टंट पार्ट ऑफ एक्स्क्वेशन, बट competent person is one of the basic requirement of excavation. He have to face the condition. त्याला त्या जागी जाऊन कंडिशन फेस करायची. He must be a competent person.